शक्तीपीठ महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यातल्या 8 तालुक्यातल्या 73 गावांमधून जाणार आहे। सुधारित आराखड्यामध्ये 856.76 किलोमीटरचा मार्ग असून या 13 जिल्ह्यांमधल्या 40 तालुक्यांचा समावेश आहे। सांगलीतील 25, सातारा जिल्ह्यातील 26, सोलापूरमधल्या 35 गावांचा यात समावेश आहे। हातकणंगलेमधील 2, पन्हाळा 4 आणि कागल 2 अशा 8 गावांमधून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड तालुक्यातल्या इसापूर गावातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मसुरे, केगद आणि बाबा धबधबा करत शक्तीपीठ महामार्ग बांदापर्यंत पोहोचेल। अधिकचा अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी शेखर पाटील यांच्याकडून। शेखर, राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्ग आता नवीन रेखांकनामुळे पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे। नवीन रेखांकन आणि नवीन आराखड्यामध्ये जवळपास 13 जिल्ह्यातील 40 तालुक्यातून हा शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे आणि या महामार्गामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा जर विचार केला तर पूर्वी 6 तालुक्यातून जाणारा हा शक्तीपीठ महामार्ग आता 8 तालुक्यातून जाणार आहे, ज्यामध्ये कागल, हातकणंगले सारखी आणि पन्हाळा देखील त्या ठिकाणी आहे। त्या तालुक्यांमधली काही मोजकीच गावं त्या ठिकाणी असली तरी एकूण 8 तालुक्यातून हा शक्तीपीठ महामार्ग आता जाणार आहे। त्याच शक्तीपीठ महामार्गासंदर्भातली मी माहिती या ठिकाणी आपल्या सगळ्यांना दाखवणार आहे। आपण जर बघितलं तर हा शक्तीपीठ महामार्ग वर्धा या ठिकाणून खरं तर सुरू होणार आहे। तो पुढे जाऊन 13 जिल्ह्यांमधून म्हणजे महाराष्ट्रातल्या 13 महत्त्वाच्या जिल्ह्यांमधून हा शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे, ज्यामध्ये तुळजाभवानी असू दे, पंढरपूर देखील असू दे, हे शक्तीपीठ महत्त्वाची त्या ठिकाणी जोडण्यात तर येणारच आहेत। मात्र कोल्हापुरातील आई अंबाबाई हे एक शक्तीपीठचा एक महत्त्वाचा जिल्हा होता आणि अर्थातच या जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्ग हा गेल्याशिवाय हा शक्तीपीठ महामार्गाला पूर्णत्व येणार नव्हतं आणि म्हणूनच जो विरोध झाला होता त्या विरोधानंतर सुद्धा आता हा शक्तीपीठ महामार्ग त्या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे। काही तालुके वगळे जरी असले तरी पुन्हा एकदा हाच शक्तीपीठ महामार्ग कशा पद्धतीने असणार आहे आपण सगळे या मॅपच्या माध्यमातून दाखवतो। आपण जर बघितलं तर तुळजापूर देखील या नवीन आराखड्यात आपल्याला पाहायला जर मिळतच असेल। मात्र या संपूर्ण शक्तीपीठ महामार्गामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात जे बदल झालेले आहेत ते आपल्याला या ठिकाणी दाखवणार आहेत। शिवाय राज्यातले देखील जे बदल आहेत ते देखील आपण पाहतोय। आपण तुळजापूरचं जसं बघितलं तसं पंढरपूर एक तीर्थक्षेत्र आहे आणि त्या ठिकाणी देखील हा शक्तीपीठ महामार्ग अगदी जवळून जाणार आहे। कुठल्याही पद्धतीनं त्या ठिकाणी मोठे बदल केले नसले तरी पंढरपूरमध्ये मात्र मोठा बदल दिसतोय। जो शक्तीपीठ महामार्ग पंढरपूरच्या अलीकडच्या बाजूला पाहायला मिळत होता, आता दुसरी बाजू त्याची दिसते, त्या बाजूने हा शक्तीपीठ महामार्ग पुढे जाणार आहे। हाच शक्तीपीठ महामार्गाची सगळी नवीन रेखांकन आपण या लाल रंगामध्ये पाहत असू। दुसरीकडे आपण जर बघितलं तर कोल्हापुरातला मी सगळ्यात पहिला बदल जो आहे तो आपल्याला दाखवणार आहे। हा विटा जो अर्थातच सांगली तालुका येतो, सांगलीमधून हा वाळवा उरून ईश्वरपूर करत हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या शक्तीपीठ महामार्गाचा प्रवेश होतो आणि त्या ठिकाणचीच दृश्य मी सुरुवातीला आपल्याला दाखवतो। आपण जर बघितले तर हा उरून ईश्वरपूर मधून जर आलेला शक्तीपीठ महामार्ग दिसत असेल तर तो कोडोली माले या गावाच्या अगदी जवळून हा महामार्ग जाणार आहे। दुसरीकडे आपण जर बघितलं तर वारणा नगर आपल्याला या शक्तीपीठ महामार्गाच्या अगदी जवळ असल्याचं देखील पाहायला मिळते। जाकले गाव आहे, अर्थातच श्री क्षेत्र ज्योतिबा हे देवस्थान देखील अगदी या शक्तीपीठ महामार्गाच्या जवळ आलेलं आहे। पूर्वी याच शक्तीपीठ महामार्गाच्या जवळपास पण ज्योतिबा मंदिर नव्हतं, मात्र आता किती जवळ हे अंतर आलेलं आपण या मॅपवरून पाहतोय। कुशेरी गावातूनच हा शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे। कोल्हापुरातल्या पन्हाळा तालुक्यातील 4च गावं या ठिकाणी घेण्यात आलेली आहेत आणि त्या 4 गावांचा आपण हा मॅप बघतोय। वारणानगर असू दे, नवे पारगाव, जुने पारगाव मधून हा महामार्ग पन्हाळा तालुक्यात जेव्हा एंटर करतो त्यावेळी वारणानगर, जाकले, कुशिरे असे करत हे शक्तीपीठ महामार्ग पुढं कुर्डित्रे या मार्गे, अर्थातच केरले देखील एक महत्त्वाचं गाव आहे। त्या केरल्याच्या अलीकडं आपण जर बघितलं तर केरली ते केरले दरम्यान महापुराचा वेढा असतो आणि त्याच महापुराच्या वेढा असल्यामुळं कोल्हापूर पन्हाळा महामार्ग देखील बंद पडत असतो। मात्र त्याच ठिकाणी आता ज्या ठिकाणी महापूर येत नाही त्या भागातून हा शक्तीपीठ महामार्ग पुढं गेल्याचं आपण सगळं दिसतोय या मॅपवरून। हाच महामार्ग पुढे जाऊन खुपेरे या गावातून देखील जाणार आहे। खुपेरे करत हा कुडित्रे, मारूळ ही गावं आपल्याला आजूबाजूला दिसत असतील।
हा अर्थातच नवीन रेखांकन असल्यामुळं आपण हा सगळा मार्ग नेमका कुठून जाणार आहे ते दाखवतो. शिरोली दुमाला, भाटनवाडी असेल, हासूर देखील आपल्याला पाहायला मिळते. इथं येलवडे तुम्हाला दिसत असेल. दुसरीकडे एक कौलव गाव, राधानगरीतलं एक महत्वाचं गाव देखील आहे आणि त्या कौलव गावातून हा शक्तिपीठ महामार्ग पुढे जाणार आहे. पुढं हे असंच मॅप जर बघितला तर पिंपळवाडी, कुऱ्हाडवाडी असा हा महामार्ग, जो सगळ्यात पहिला आपण शक्तिपीठ महामार्ग नवीन रेखांकनाचा पुढारी न्यूजवरती प्रेक्षकांना दाखवतोय. अनेकांना हा महामार्ग आपल्या कोणकोणत्या गावातून जाणार हे माहिती नाही, मात्र आपण जर बघितलं तर हे सर्वात पहिला दृश्य जे आहे ते आपण पुढारी न्यूजवरती दाखवतोय. आपण जर बघितलं तर कपिलेश्वर देखील एक गाव आहे, त्या गावातून हा मार्ग जाणार आहे. मालवे गाव आहे, हे उंदरवाडी देखील आपण बघतोय जे कागल परिसरात येतं आणि त्या गावातूनच आपल्याला ही शक्तिपीठ महामार्ग बाजूनेच जाताना दिसते. कोनवडे देखील आपल्याला गाव दिसत असेल. दुसऱ्यात महत्वाचं आता दोन गोष्टी आहेत. आपल्याला माहित आहे की गारगोटी आणि खानापूर एक महत्वाची गावं आहेत. त्याच गारगोटी आणि खानापूर ह्या गावातून हा महामार्ग अगदी बाजूने जाणार आहे. इथं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांचं हे गाव आहे आणि त्या गावाच्या अगदी बाजूने हा जाणारा शक्तिपीठ महामार्ग. अर्थातच या ठिकाणी आदमापूर जे दत्त बाळूमामाचं मंदिर आहे, त्या बाळूमामाच्या मंदिराच्या देखील बाजूनेच हा शक्तिपीठ महामार्ग पुढे गारगोटीपर्यंत जातो आणि तोच पुढे जाऊन आपण जर बघितलं तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या तालुक्यांमधून जातो. वेदगंगा नदीचं जर हा मॅप बघितला तर वेदगंगा नदीवरती जवळपास 4 पूल करावे लागणार आहेत, अशा पद्धतीचं हे डिझाईन आहे. आपण जर बघितली तर ही वेदगंगाच नदी आहे. पुढे जाऊन आपल्याला दिसते 3 ते 4 ठिकाणी याच्यावरती एक मोठी ब्रिज होण्याची आता शक्यता आहे, कारण तशा पद्धतीचा हा आराखडाच त्या ठिकाणी आहे. आपण पुढे जर गेलो तर मंदूर म्हणून गाव आहे, त्या मंदूर गावातूनच हा रस्ता पुढं आजऱ्यापर्यंत जातो. हे आजरा गारगोटी खरं तर रोड आहे आणि त्या रोडच्या अगदी बाजूनेच हा रस्ता जो आहे तो जाताना आपल्याला दिसतोय. मेघोली आपल्याला माहित असेल, मेघोलीच्या पण बाजूनेच हा रस्ता पुढे जाताना दिसतोय. इथं रवळनाथ एक मंदिर एक महत्वाचं आहे आणि त्या रवळनाथ मंदिराच्या इथं देखील हा रस्ता महामार्ग खरं तर जाणार आहे आणि त्याचीच हे रेखांकन आपण सगळे पाहतोय. या सगळ्या महामार्गाचा आपण जर विचार केला तर पूर्वी कोल्हापूर जिल्ह्यात एकूण 6 तालुक्यातून हा शक्तिपीठ महामार्ग जाणार होता, मात्र आता हा 8 तालुक्यातून जाणार आहे तब्बल. पूर्वी 59 गावातून हा रस्ता जाणार होता, मात्र आता हा आराखडा जेव्हा आपण आपल्या हाताला लागला तेव्हा आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी 73हून अधिक गावं या शक्तिपीठ महामार्गामध्ये आता त्या गावातून हा शक्तिपीठ महामार्ग जाणार आहे असं आपल्याला दिसून या ठिकाणी येताना दिसतंय. त्यामुळं आधी ज्या पद्धतीनं विरोध झाला होता त्यानंतर हा सुधारित आराखडा जो आहे तो बनवण्यात आलेला आहे. मात्र हा सुधारित आराखडा केल्यानंतर जवळपास 14 गावं या ठिकाणी वाढलेली आहेत. म्हणजे अर्थातच त्या ठिकाणी या शक्तिपीठ महामार्ग त्या ठिकाणी करणार नाही अशा पद्धतीनं कोल्हापूर जिल्ह्यातून जाणार नाही असं वक्तव्य समोर आली होती. अनेकांनी याला विरोध देखील करणार असं सांगितलं होतं, मात्र काही समर्थनात नेते आले आणि त्यानंतर हा शक्तिपीठ महामार्ग अर्थातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि म्हणूनच तो या ठिकाणी ते कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करणार. एक विकासासाठी हा शक्तिपीठ महामार्ग किती गरजेचा आहे असं ते वारंवार सांगतात आणि त्यामुळेच हा शक्तिपीठ महामार्ग आपण पाहतोय. इसापूर जे या कोल्हापूर जिल्ह्यातलं शेवटचं गाव आहे आणि त्याच शेवटच्या गावातूनच खरं तर हा शक्तिपीठ महामार्ग पुढं सिंधुदुर्गला जाणार आहे. अशा पद्धतीचा हा मॅप संपूर्ण आपण जर बघितला तर कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 8 तालुक्यातून हा सगळा शक्तिपीठ महामार्ग जाणार आहे. जर कोल्हापूरपासून बघितलं तर आपण मोठमोठी महत्वाची जर गावं बघितली, कोल्हापूर इथं आहे, पन्हाळा इथं दिसतोय, कागल दिसतोय, निपाणी आहे, गडिंग्लज, चंदगड. पुढे जर बघितलं तर राधानगरी
अभयारण्य देखील अगदी 15 ते 20 किलोमीटर अंतरावरती असले एवढ्या जवळून हा शक्तिपीठ महामार्ग जो आहे तो जाणार आहे. पुढं सावंतवाडीपर्यंत हा शक्तिपीठ महामार्ग आपल्याला दिसेल. चंदगड देखील आपल्याला दिसत असेल. आता दुसरीकडे आपण अजून महत्त्वाचं राज्यातला जर विचार केला तर हा पुढं पलूस आष्टा या ठिकाणी कराड देखील आपल्याला दिसत असेल. कुठल्या बाजूने हा रस्ता पुढे जाऊन वेगवेगळ्या गावांना जोडला जातोय. पंढरपूर अर्थातच मगाशी मी सांगितल्याप्रमाणे पंढरपूर या ठिकाणी एक महत्त्वाचं गाव आहे. पंढरपूर तर जोडणारच आहे, शिवाय कोल्हापूरची अंबाबाई असू दे, ज्योतिबा मंदिर असू दे, ते देखील महत्त्वाची देवस्थान आहेत, ती या ठिकाणी असणार आहे. सोलापूर जर बघितला, मोहोळ बघितलं तर कुठून हा रस्ता तुळजापूरच्या देखील अगदी जवळून हा रस्ता जाणार आहे. आणि पुढं असाच हा रस्ता लातूर आणि वेगवेगळे जिल्हे जे आहेत ते करत वर्ध्यापर्यंत जाऊन पोचणार आहे. आपण हा नांदेड बघतोय. हे सगळे महत्त्वाचे जिल्हे, महत्त्वाचे तालुके आपल्या सगळ्यांना या ठिकाणी दाखवलेले आहेत. अर्थातच हा शक्तिपीठ महामार्ग एक महत्त्वाचा महामार्ग म्हणून त्या ठिकाणी त्याची ओळख आहे, आता ओळख बनलेली आहे. मात्र कशा पद्धतीनं हा शक्तिपीठ महामार्ग पूर्ण करण्यामध्ये हे सरकार जे ते यशस्वी होतं हे पाहणं गरजेचं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातले अनेक गावं त्या ठिकाणी वाढली जरी असली तरी काही गावांमधून जो मोठा विरोध होता ती गावं पूर्णपणे वगळण्यात आलेली आहेत. शिरोळ एक महत्त्वाचं गाव त्या ठिकाणी या शक्तिपीठ महामार्गामध्ये होतं, जे नृसिंहवाडी या ठिकाणून हा शक्तिपीठ महामार्ग जाणार होता. मात्र शिरोळ तालुका पूर्णपणे या शक्तिपीठ महामार्गातून आता वगळण्यात आलेला आहे. एकही गाव त्या तालुक्यातलं त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही. त्यामुळे निश्चित कोल्हापूर जिल्ह्यातली 73 गावांचा तरी आता यामध्ये समावेश झाला अशी माहिती आता मिळते. त्यामुळं हा शक्तिपीठ महामार्ग पुढे जाऊन कशा पद्धतीनं पूर्ण होणार आहे, सरकार या सगळ्यांना कशा पद्धतीनं समजून सांगणार आहे, शेतकऱ्यांचा विरोध जाऊन पुढं होणार आहे का, ह्या सगळ्याच बाबी आता पुढे जाऊन पाहणं गरजेचं आहे. कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर.